होते हो. पल्पपच्या यूट्यूब चॅनलवर मी आर.जे. सुरक्षा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मी आपल्यासाठी पल्पपच्या मंचावर एक खास कार्यक्रम घेऊन आली आहे. साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत, ज्यामध्ये आपण नेहमी नवनवीन साहित्यिकांसोबत संवाद साधत असतो. आजच्या या कार्यक्रमात मी अशा एका व्यक्तिमत्वासोबत संवाद साधणार आहे, ज्यांचे काव्य वर्षाविलास, वर्षाधारा, विलासचे वैचारिक वैभव आणि वर्षास्पर्श अशी 4 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच त्यांना साहित्यिक आणि उद्योजकता या क्षेत्रात अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. असे कवी लेखक माननीय विलास बाबर सर पुणे येथून यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय आणि साहित्यिक प्रवासाबद्दल या मुलाखतीद्वारे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग, तुम्ही ऐकायला तयार आहात ना? पल्पपच्या या मंचावर साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत च्या या कार्यक्रमात मी माननीय कवी लेखक विलास बाबर सर आपले मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार सुरक्षाताई, नमस्कार. सर, आपण काही महिन्यांपूर्वी जुळता मनाची स्पंदने पल्पप प्रकाशन आयोजित कवी संमेलन जे पुणे येथे झाले होते, तेथे आपण प्रत्यक्ष भेटलो होतो आणि आज ऑनलाईनच्या माध्यमातून आपण भेटत आहोत. खूप आनंद होत आहे सर आपल्याला भेटून. हो मॅडम, मला पण पल्पप बरोबर मी माझे 3-4 प्रोग्राममध्ये मी होतो. त्यांचं खूप छान कार्यक्रम असतात आणि मला ते आवडतात. त्यावेळेला आपली गाठ पडली ती अविस्मरणीय होती. ती आजही मला आठवते. धन्यवाद मॅडम. हो सर, हो सर. सर, चला तर मग आपण लगेचच गप्पांना सुरुवात करूयात. ओके, ओके. सर, आपण एक इंजिनियर आहात आणि विविध कंपन्यांमध्ये आपण जनरल मॅनेजर, सीईओ, डायरेक्टर अशा पदांवर काम केले आहे. तसेच ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग पीपी बॅग्स, इथेनॉल ट्रान्सफॉर्मेशन इत्यादी क्षेत्रात स्वतःचे आपले उद्योग आहेत. तरीही आपण साहित्य क्षेत्रात कसे काय बरं वळलात? खरं सांगायला म्हणजे माझं लहानपणी म्हणजे मी ज्यावेळेला 8वी, 9वी, 10वी ला होतो, त्यावेळेला मराठी विषयामध्ये मला खूप आवड होती. म्हणजे 100 पैकी मला 90 मार्क 10वी ला पडले होते. तर अरे वाह! त्यावेळेला म्हणजे आणि त्याच वेळेला गणित आणि सायन्स पण हुशार होतो. आणि मग नाईलाजाने म्हणण्यापेक्षा त्यावेळची काळाची डिमांड होती. त्यामुळे मी इंजिनिअरिंगला गेलो. पण 8वी, 9वी, 10वी मध्ये माझं मराठी व्याकरण किंवा मराठी निबंध ह्याच्यावर आहे ना प्रभुत्व होतं आणि ती आवड माझ्या मनात कायम होती. आणि मग कालांतराने माझे 35-40 वर्ष ह्याच्यामध्ये गेले इंजिनिअरिंगमध्ये. तरी पण मी अधून-मधून सकाळमध्ये, महाराष्ट्र टाइम्समध्ये काही लिखाण करायचो किंवा आमच्या किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीमध्ये सुसंवाद नावाचं एक मासिक निघायचं. त्यामध्ये पण मी आर्टिकल लिहायचो आणि कविता तर मला खूप आवडायच्या, पण त्या लिहिल्या जात नव्हत्या. परंतु नंतर कोरोनाचा काळ आला, त्यावेळेला 3 महिने घरात बसावं लागलं. त्यावेळेला हा माझा छंद परत बाहेर आला आणि मग सुरुवातीला हौशी म्हणून मी 2-3 कविता करून त्या पाठवल्या पेपरला आणि त्या छापून आल्या. तो माझा टर्निंग पॉइंट ठरला. आणि मग मी बिझनेस तर आहेच आहे, पण त्याच वेळेला माझ्या छंदाला मी प्राधान्य दिलं आणि माझा म्हणजे कविता लेखन आणि ललित लेख लेखन हे माझं सुरू झालं. बरोबर, बरोबर सर. नाही, खरंच आहे. कोरोनाच्या काळात म्हणजे अत्यंत कठीण परिस्थिती होती. ते एक येस. संकटच पूर्ण देशावर आलेलं होतं किंवा जगावरच म्हणू, जगावरच ते संकट आलेलं होतं. पण त्या काळातही अनेकांनी आपले छंद जोपासले. त्यातून म्हणजे जी वाईट परिस्थिती होती त्याच्यावर मात करत छंद जोपासला, हे खरंच आपण खूप छान केलं सर. आणि त्यामुळेच आपल्या म्हणजे जे आपले जे सुप्त गुण होते, ते बाहेर निघाले, असं म्हणायला काही त्यावेळेला हरकत नाहीये. त्यावेळेला कविता लेखन हे स्ट्रेस रिलिव्हिंग पण झालं. एक अगदी खरं आहे. प्रकारचं म्हणजे त्यावेळचा जो स्ट्रेस होता म्हणजे जगावरचं संकट तुम्ही जसं म्हणालात, तसं आहे ना म्हणजे रोज बातम्या अशा यायच्या निगेटिव्ह बातम्या आणि त्यावेळेला बरोबर. कवितेनं मला माझ्या मनाला सावरलं, असं मी मानतो मॅडम. अगदी बरोबर आहे सर. खरंच म्हणजे लेखक जेव्हा एखादं साहित्य लिहत असतो,
तेव्हा जो म्हणजे मनातील भावभावनाच आपण कागदावर उतरवत असतो, की नाही? त्यामुळे नक्कीच मनाचा ताण कमी व्हायला मदतच होते. येस. सर आपलं बालपण शहरी भागात झालं, की ग्रामीण भागात झालं? माझं मिक्स झालं असं म्हणता येईल. मिक्स काय अच्छा. कशा अर्थाने? कारण माझे वडील सरकारी नोकरीमध्ये होते आणि बरं. त्यावेळेला त्यांच्या दर 5 वर्षांनी ट्रान्सफर व्हायच्या, बदल्या व्हायच्या म्हणजे. आणि मग त्यांचा कार्यक्षेत्र सोलापूरच होतं आणि माझं मूळ गाव पण सोलापूरच आहे. तर त्यावेळेला दर 5 वर्षांनी त्यांची बदली होत असताना माझं शालेय शिक्षण पहिले झाले सोलापूरला, नंतरचे झाले मंगळवेढा, नंतर परत पंढरपूर आणि मग सोलापूर. अशा विविध क्षेत्रात झाले आणि मेनली जे संस्कारक्षम वय असतं, त्यावेळेला मी मंगळवेढ्यामध्ये इंग्लिश स्कूलमध्ये शिकलो मॅडम. ते म्हणजे हो. 8वी ते 11वी ज्याला म्हणता येईल, ते त्या वयात मी ग्रामीण भागात शिकलो. पण त्यामुळे मला ते चांगलं ज्ञान मिळालं म्हणजे जे ग्रामीण हो. भागातलं जे असतं, त्या संस्कृतीची जी नाळ जुळली गेली माझी. बरोबर आहे सर. कारण मंगळवेढा, पंढरपूर ही तीर्थक्षेत्र आहेत हो, आणि नक्कीच. तिथे नक्कीच आपण एक चांगल्या वातावरणात राहिलात, वाढलात आणि सर कसं आहे, की लिहिताना लेखक आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करून त्यावरच लिहत असतो. तर म्हणजे त्या वातावरणाचा लिखाणावर परिणाम होतो, यावर तुमचं काय मत आहे? नाही, नाही 100% म्हणजे जो लेखक किंवा कवी आहे, तो जरी कल्पनेनं लिहीत असला, तरी त्यामध्ये सत्याचा अंश किंवा त्याचे स्वतःचे अनुभव हे नक्कीच असतात. ते थोडेफार तरी आहे ना, त्याच्यामध्ये ते उतरले जातात. तो बरोबर. जो कथानायक आहे, तो म्हणजे माझं जे स्कूल लाईफ होतं, त्यावेळेला त्यांची बदली ही सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर या 3 ठिकाणी झाली आणि मंगळवेढा आणि पंढरपूर ही त्या काळी ग्रामीण क्षेत्र होते. आणि सोलापूर हे एक शहरी क्षेत्र होतं, कारण औद्योगिक शहर होतं ते. परंतु माझं शिक्षण जे झालं, जे संस्कारक्षम वयामधलं, ते मंगळवेढा येथे झाले. 8वी ते 10वी-11वी पर्यंत मी मंगळवेढ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होतो. आणि तिथं माझी आहे ना खऱ्या अर्थाने म्हणजे मातीशी किंवा ग्रामीण भागाशी नाळ जुळली गेली. आणि त्यामुळे आहे ना माझ्या ज्या कथेमध्ये किंवा कवितेमध्ये निसर्गाचे वर्णन जास्त असते. आणि मी त्या भागामध्ये राहिल्यामुळं त्याचा ठसा माझ्या आयुष्यात कायमचा उमटलेला आहे. अर्थातच सर. कारण आपण ज्या वातावरणामध्ये राहतो, तर लेखकाला लिहिताना त्याचा नक्कीच फायदा होतो. म्हणजे आपण निसर्गाच्या सानिध्यात राहिलात, ग्रामीण भागात राहिलात, तसेच काही प्रमाणात शहरी भागातही राहिलात आणि राहिलं. त्याचा लिखाणावर नक्कीच परिणाम होत असतो. आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत असतात, दैनंदिन जीवनातल्या छोट्या-छोट्या गोष्टी, तर हं. लेखक ते निरीक्षण करून तसंच लिहत असतो. करेक्ट. कारण काय लेखक किंवा कवी हा त्या जरी कल्पनेच्या जगामध्ये तो वावरत असला, तरी त्याच्या त्या लिखाणामध्ये काही अंश हा त्याच्या वास्तवातला असतो, त्याच्या अनुभवाचा असतो किंवा त्या मनातल्या भावनाचा असतो. त्यामुळे आहे ना ते त्याच्यामध्ये तथ्य आहे, की त्या हिरोच्या जागी स्वतःला कल्पना करून लिखाणामध्ये त्याचं ते वास्तव मांडण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी खरं आहे सर. हं. मी म्हणजे आता ह्याला जोडूनच जो दुसरा प्रश्न होता त्याचंही उत्तर तुम्ही मला इथेच दिलं, की काल्पनिकता आणि वास्तववाद याचा योग्य संगम म्हणजे चांगली साहित्य निर्मिती. कारण नक्कीच. कल्पनेला अ, वास्तविकतेला कल्पनिकतेची जोड दिली, की म्हणजे ते एक सादरीकरण चांगल्या प्रकारे होत असतं. आणि सर तसं बघायला गेलं तर तुमच्या नावातच म्हणजे तुमचं नावच आहे विलास. आणि कवी, लेखक कल्पना विलास करून त्यामध्ये येस. जगत असतो, लिहत असतो. जसं म्हणतात, "जे न देखे रवी, ते देखे कवी." ते कवी. करेक्ट, करेक्ट. आणि एकदम आपण आपल्या नावाप्रमाणे ते म्हणजे सिद्धच केलेलं आहे. हां, बरोबर आहे. ॲक्चुअली म्हणजे विलास हे नाव जे असायचं मराठी कादंबऱ्यामध्ये किंवा चित्रपटामध्ये हे थोडंसं नकारात्मक भूमिका करणाऱ्या माणसाचं असायचं. परंतु परंतु मी तसा म्हणजे पूर्णपणे सकारात्मक वृत्तीचा आहे पूर्वीपासून. म्हणजे भावभक्ती मानणारा, संत वाङ्मयामध्ये रमणारा असा आहे. त्यामुळे विलास जरी असलो मी, तरी पण माझं मन दिलखुलास आहे. अरे वाह! छान, छान. खरंच, खरंच. सर थँक यू. नाही आपल्या बोलण्यावरून जाणवतच ते. सर साहित्यिक जगतामध्ये आपण जेव्हा पाऊल ठेवलं, जसं आपण म्हणालात, की कोरोना काळात आपण लिखाणाला सुरुवात केली. तर त्यानंतर जे तुमचं पहिलं पुस्तक होतं, काव्य वर्षाविलास. तर त्या पुस्तकाची काही खास आठवण? हां, म्हणजे काय झालं ज्यावेळेला म्हणजे माझं लग्न 86 ला झालं.
आणि त्यानंतर बरं. 35 वर्ष म्हणजे जवळपास आहे ना, म्हणजे आमच्या लग्नाला झाली होती. आणि त्या कालावधीमध्ये माझ्याही कविता म्हणजे सुरुवातीला अर्थातच पत्नीच्या नावाने म्हणजे आमचा तसा प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज दोन्हीचं मिक्सचर होतं. तर त्यावेळेला ज्या कविता मला सुचायच्या त्या तिच्यावर सुचायच्या आणि त्या कविता मी लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर सेव्ह करायचो. आणि ज्यावेळेला आमच्या लग्नाचा वाढदिवस येणार होता, 1 जून लग्नाचा वाढदिवस होता. 35वा वाढदिवस होता तो. आता 40 झाली म्हणजे 5 वर्षापूर्वीची घटना आहे. त्यावेळेला अच्छा. म्हणलं, की आपण तर दरवर्षी आहे ना आपल्या अर्धांगिनीला काही ना काहीतरी अनमोल गिफ्ट देतो. पण आता ह्या वेळेला एकदम स्पेशल गिफ्ट द्यायची. हे तिला न सांगता मी माझ्या ह्या कवितेचं पुस्तक तयार केलं आणि त्या दिवशी मी तिला सादर केलं. तो आमच्या आयुष्यातला तिला पण ती गिफ्ट खूप आवडली ती. ते पुस्तक खूपच, आहे ना खूपच मॅडम छान. हे आहे काव्य वर्षाविलास आणि याच्यावरचा हा तिचा फोटो आहे माझ्या मिसेसचा आणि हे तापोळ्याच्या इथलं नैसर्गिक चित्र आहे. तो त्याच्यावर ठेवून मग मी तिच्या नावाने हे पुस्तक पहिलं अरे काढलं. वाह! त्यामुळे हे छानच. पुस्तक म्हणजे माझ्या म्हणजे हृदयाजवळचं पुस्तक आहे असं मी मानतो याला. खरंय सर. अगदीच, थँक यू. अगदीच. आणि नक्कीच वर्षा मॅडमला ते नक्कीच आवडलं असेल. त्यांचाच फोटो, त्यांच्याच नावाने पुस्तक आणि कविताही त्यांच्याच वरच्या. आणि सरप्राईज पण. त्या दिवशीचं सरप्राईज बरोबर. होतं. बरोबर, बरोबर, बरोबर. खरंच आनंदी क्षण नक्कीच असेल तो. येस, नक्की. सर आताच आपण म्हणालात काव्य वर्षा विलास हे आपलं एक पहिलं पुस्तक. त्यानंतर वर्षाधारा हा आपला काव्यसंग्रह, वर्षा स्पर्श आणि राईट. विलासचे बरोबर. वैचारिक वैभव हं, अशी 4 पुस्तकं आपली प्रकाशित झालेली आहेत. झाली. हो, तर झाली. सर काव्य लेखन, कादंबरी लेखन आणि ललित लेखन याच्यामध्ये काय फरक असतो? हां, काव्यलेखन ही जी असते ना मॅडम, ही म्हणजे उत्स्फूर्त घडणारी घटना आहे. म्हणजे मला कवितेसाठी बसायची विशेष म्हणजे बैठक मारून बसायची गरज नाही. आता मी बरोबर. कुठे जर सकाळी वॉकिंगला गेलो, तिथं काय 2 ओळी सुचल्या, पटकन कागद काढला खिशातला, त्याच्यात लिहिलं. एखाद्या वेळेस सकाळी उठल्या-उठल्या मला काहीतरी आठवलं. एखाद्याची म्हणजे एक गाणं ऐकताना मला ते सुचलं. असं कवितेचा प्रकार जो असतो ना, तो एकदम म्हणजे मनापासून बाहेर येणारा तो. म्हणजे ज्याला म्हणता हो. येईल ना, इन्स्टंट अशा टाईपचा असतो तो. तर पण ललित लेखनला कसं एक विषय आपल्या डोक्यात असतो. त्याला एक निवांत वेळ, शांत वेळ मिळाली आणि त्या विषयाला आपण मग कल्पना विस्तार ज्याला म्हणतो ना, ते शाळेमध्ये असायचं. तसं आपण हं. त्याला एक म्हणजे मजल्यावर मजले बांधत जायचं. पायात तोच ठेवून. तर ते ललित लेखन आणि कवितेमध्ये हा बेसिक फरक आहे. आणि कादंबरी म्हणाल तर कादंबरी ही म्हणजे ती कंटिन्युअस प्रोसेस आहे. ती एका दिवसाची नाहीये. त्याला महिना, 2 महिने पण लागू शकतात. आणि त्यामधल्या म्हणजे पात्र आणि त्या पात्रांच्या बद्दलच्या आयडियाज तुमच्या डोक्यात असतात. पण प्रसंग त्याला गुंफून शब्दाचं भांडार वापरून, शब्दसंग्रह आणि ते लोकांनाच्या मनाला आवडेल, भावेल अशा पद्धतीनं ते लिहावं लागतं. त्यामुळे कादंबरी हा प्रकार म्हणजे टोटली तिसरा प्रकार वेगळाच आहे. पण बरोबर. कविता म्हणजे कवितेमुळे आनंद का होतो? आणि ती कविता एका दिवसामध्ये तयार होते आणि ती खूप आनंद देऊन जाते. कारण मी ती कविता समजा Facebook किंवा WhatsAppवर पोस्ट केली आणि ती एखाद्याला आवडली, की त्याची पटकन प्रतिक्रिया येते. तेच आहे ना, मी एक आर्टिकल जर लिहिलं असेल ललित लेख, तर त्याच्यावर पटकन येत नाही. कारण तो वाचणारा सुद्धा त्याच्यावर विचार करायला वेळ घेतो. आणि ते 2-3 दिवसानंतर कळेल, की "अरे, छान झाला तुझा हा लेख, मला आवडला." असं सांगणारा माणसाच्या नंतर येते. पण कवितेवर खरंच मात्र लगेच येते सर. कळते. खरं आहे. हे कारण कसं आहे, आता म्हणजे जसं तुम्ही म्हणालात ना, की इन्स्टंट कविता सुचते आणि हां, कवितेचं तसंच आहे, की जे सुचलं ते तेव्हाच्या तेव्हाच लिहून ठेवावं लागतं. कारण ते बरोबर. नंतर विस्मरण जातं आणि आपण नंतर प्रयत्न करूनही ते तसंच्या तसं काही आठवत नाही. आठवत त्यामुळे नाही. ते तेव्हाच्या तेव्हाच लिहावं लागतं आणि आता कसं आहे, आता डिजिटल जमाना आहे, सोशल मीडियाचं युग आहे. त्याच्यामध्ये लोकांना फास्ट म्हणजे जसं ते रील स्क्रोलिंग पटापट करायची सवय, बघायची सवय. हो. काही सेकंदच म्हणजे सगळं पळत आहेत लोकं. वेग वाढलेला आहे हां, वेग आयुष्यामधल्या. वाढलेला आहे खरं. त्याच्यामुळे पण ते जास्त मोठा लेख असेल किंवा हं, हं. कादंबरी असेल, तर ते वेळ वेळ घेणारं आहे. तर ते निवांत शांत बसूनच वाचावं लागतं आणि काही लोकांमध्ये तेवढा संयम नसतो, की लगेचच्या लगेच एवढं मोठं आपण वाचू वाचतोय. किंवा हां. त्याला काही अभिप्राय देऊ. त्यामुळे मग तो कवितेला तुम्हाला रिस्पॉन्स लगेचच मिळतो. ते पण आहे ना अगदी काही खरंच काय आहे. नाही पण मला काय म्हणायचंय आता काही म्हणजे मला भेटले माझे रसिक वाचक वगैरे, तर त्यांनी माझ्या ते लेख संग्रहाचे मलाच आठवणी सांगितल्या,
की ह्या लेख मधला आम्हाला हा प्रसंग खूप आवडला. म्हणजे असं होतं की ते आज सकाळी पण मी वॉकिंगला गेलो, एकाने मला एवढं व्यवस्थित सांगितलं माझ्या लेखामधलं. त्यावेळेला मला जे समाधान मिळालं ते प्रचंड होतं. म्हणजे अरे बापरे! खरंच, म्हणजे खरंच. हा माणूस एवढा वाचून आपल्याला सांगतो, तो प्रसंग सांगतो. म्हणजे तोच हा पण आहे एक ना हां. लेखकासाठी तोच एक पुरस्कार असतो, पुरस्कार असतो. की करेक्ट. आपल्या श्रोत्यांनी, रसिकांनी, वाचकांनी ते हं. वाचलं आणि त्याचा त्याचा अभिप्राय अभिप्राय दिला. हां, अभिप्राय दिला. येस. खरंय. खरंय, त्यामुळं खरंय. लेखाला जरी उशिरा आपल्याला अभिप्राय मिळत असेल, पण तो अभिप्राय मनस्वी आनंद देऊन जातो. एवढं मात्र नक्की. खरंच, खरंच हं, सर, हं. खरंच. अ, सर आपण आता जसा उल्लेख झाला होता, की 35व्या लग्न वाढदिवसाला. वाढदिवसानिमित्त तुम्ही तुमच्या सौभाग्यवती वर्षा बाबर मॅडम यांच्याबद्दल जे लिहिलेलं होतं, ते मीही वाचलेलंच आहे. तर हो, हो. खरंच आहे, की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते किंवा तिचा पाठिंबा असतो. बरोबरच आहे ना सर? आपलं काय मत नाही, आहे? नाही. याच्याबद्दल म्हणजे 100 नाही 200% मी तुम्हाला सहमत आहे. कारण काय म्हणजे माझ्यातला कवी किंवा माझ्यातला जो लेखक आहे, साहित्यिक आहे, तो वर्षामुळेच बाहेर आला. म्हणजे तिनं म्हणजे दरवेळेला म्हणजे मला सांगायची, "अर्धांगिनी संसार तर चालूच होता. संसारामध्ये चॅलेंजेस असतात. ते दोघं जण बरोबर. आम्ही मीट करायचं." पण त्यावेळेला ती म्हणायची, की "अहो तुमचा स्वभाव किंवा तुमचा हजरजबाबीपणा, तुम्ही वाचन करताय, तुम्ही काहीतरी लिहायला पाहिजे, करायला पाहिजे." मग मी त्यावेळेस तिला म्हणायचं, "हे मला जमणार नाही. ह्याच्यात वेगळी म्हणजे वेगळी शैली असते." पण तिनं मला प्रोत्साहन दिलं म्हणून मी ह्या स्टेजला आलो. म्हणजे माझ्या पाठीमागे तिचं जो मला तो जो आहे म्हणजे काय इन्स्पिरेशन किंवा प्रोत्साहन त्यामुळे माझ्या तिन्ही संग्रहामध्ये वर्षा आहे. हो, हो. वर्षा नक्कीच, नक्कीच. वर्षा, मी धारा, काय वर्षा म्हणणारच होती, की म्हणजे निरीक्षण केलं पाहिलं तर प्रत्येक पुस्तकामध्ये वर्षा आहेच. काव्य बरोबर. वर्षा, वर्षा स्पर्श. म्हणून मी 100% त्या म्हणजे माझी समर्पित पत्रिका जी आहे अर्पण पत्रिका, ती माझ्या मिसेसच्याच नावाने आहे. म्हणजे बरोबर. माझे काही नक्कीच. मित्र म्हणजे म्हणतात, आपलं जे हा लिखाण हा आहे ते हा श्रेय हा आपण त्यांनाच देत आहे. हा कालिदासासारखा हा पत्नीवेडा आहे, असे माझे मित्र म्हणतात. कवी कालिदास जसे होते तसे. मग नाही, पण त्याच्या मला तुम्हाला काय त्यांचं तितकी साथ लाभलेली आहे. त्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळालेली आहे. म्हणूनच तुम्ही त्यांना ते श्रेय देताय. नक्कीच, नक्कीच मॅडम. बरोबर. सर आपलं विलासचे वैचारिक वैभव अ, हां, हे आपण पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्या येस. पुस्तकाबद्दल आपल्या श्रोत्यांना ऐकायला नक्कीच आवडेल. नाही, हे पुस्तक आहे ना, खूपच म्हणजे काय झालं मॅडम, याचं मी तुम्हाला थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो. कोरोनाच्या काळामध्ये माझ्या जवळचे म्हणजे आमच्या सोसायटीतले किंवा मी जिथं कंपनीत काम केलं किर्लोस्करचे आणि माझ्या कॉलेजचे काही मित्र, बरं. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ह्याच्यातले काही म्हणजे काही 2-4च मित्र, पण ते त्या कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे स्वर्गवासी झाले ते कोरोनामुळं. अच्छा. आणि मग त्यावेळेला मला एक फिलिंग आलं, की अरे ह्यांना सांगायचं राहून गेलं, की तू किती चांगला आहेस किंवा तू कसा म्हणजे मला तू किती आवडतो. म्हणजे हे आपण नुसतं बोलत नाही, तर ते त्याला लिहून पण सांगायला पाहिजे होतं. मग त्यावेळेला मला ते चरित्र लिहायचं त्यावेळेला सवय लागली. म्हणलं माणूस गेल्यानंतर तर सर्व चांगले म्हणतात. माणूस बरोबर. असताना आपण चांगलं म्हणायला पाहिजे. आणि त्यावेळेला मी लेख मला चालू केली आणि प्रत्येकाच्या वाढदिवसाला मी ते त्याच्या WhatsAppवर आणि Facebookवर किंवा त्या ग्रुपमध्ये टाकायला लागलो, की बाबा हा मित्र आता माझा एक प्रमोद राठी म्हणून माझा मित्र आहे म्हणजे पार्टनर. त्याच्याबद्दल लिहिलं, त्याच्या वाढदिवसाला दिलं. दिनेश लेले त्याच्याबद्दल लिहिलं, माझ्या गुरुजनांबद्दल लिहिलं. तर त्यांना ते एवढं आवडलं लेख आणि मग सर्वजणच कौतुक करायला लागले ग्रुपमध्ये. "अरे केवढं छान लिहिलं तू." मग त्यामुळे मला प्रोत्साहन येत गेलं. आणि त्याच वेळेला माझी जी जीवनशैली आहे, ती एकदम मी निरोगी ठेवलेली आहे. रोजचं वॉकिंग, रोजचं सायकलिंग, स्विमिंग, योगा, प्राणायाम हे सगळ्या गोष्टी ठेवल्यात. त्याचं सुद्धा मी आहे ना, एक समाज प्रबोधन व्हायला पाहिजे किंवा लोकांना चांगल्या सवयी लागायत. म्हणून मी त्याचे आर्टिकल लिहीत गेलो. आणि त्या अर्थाने ते पुस्तक बनलं. तर नक्कीच सर, नक्कीच सर. कधी-कधी कसं असतं, की आपण दैनंदिन जीवनात, आपल्या आयुष्यात ज्या व्यक्ती आपला महत्त्वाचा भाग असतात, हं. जसं की आपले कुटुंबातील व्यक्ती किंवा आपले मित्र, स्नेही, तर आपण म्हणजे कधी-कधी त्या भावना व्यक्त करत नाहीत किंवा व्यक्त येस. करायच्या राहून जातात आणि मग त्या व्यक्ती गेल्यानंतर मग आपल्याला ती खूप एक कुठेतरी खंत वाटत राहते. म्हणूनच व्यक्ती हयात असतानाच त्यांचे आपण करेक्ट. आभार मानले पाहिजेत. येस. तो माझा म्हणजे लेखनाचा स्टार्टिंग पॉइंट होता आणि त्यानंतर आहे ना, माझा अजून एक मित्र आहे रामदास जाधव म्हणून. ते नाशिकचे आहेत. तो पण लेखक आहे.
तर मागच्या वेळेला आम्ही भेटल्यानंतर एकमेकाला रोज एक आर्टिकल पाठवायचं. असं आम्ही दोघांनी ठरवलं आणि अच्छा. बरोबर 100 दिवस त्यांनी मला 100 पाठवले, मी त्याला 100 पाठवले आणि त्या अरे वाह! 100 छान. आर्टिकलमध्ये ना त्यांनी परीक्षण केलं माझ्या आर्टिकलचं, मी त्याचं केलं. थोडे करेक्शन इकडे-तिकडे केले आम्ही आणि 70 आर्टिकल उचलून ते माझ्या पुस्तकात आले. म्हणजे त्याला एक रामदासचा परिस्पर्श झालेला आहे, असं मी मानतो या पुस्तकाला. नक्कीच, नक्कीच. म्हणजे आपल्या आयुष्यात असं कोणीतरी प्रत्येकाचं असतंच म्हणजे जे आपल्या गुरुस्थानी असतात किंवा एक मेंटॉर म्हणू राइट, शकतो राइट. आपण, येस. मार्गदर्शक जो आपल्याला एक योग्य दिशा देत असतो, आपल्याला प्रोत्साहन देत असतो आणि त्याच्यानेच आपण पुढे जात असतो. म्हणून मी डॉक्टर रामदास जाधव यांचे खूप म्हणजे त्यासाठी आभार मानतो. सर जीवन प्रवासातील पिवळा सिग्नल हां, हा मी एक आपला वाचलेला आहे वाचला. आपलं हां, लेखन. हां. त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. हो. म्हणजे त्याच्यामध्ये मी 3 मित्रांची माझी कथा सांगितलेली आहे आणि म्हणजे ती वास्तव कथा आहे म्हणजे. की बरं. त्यामधला एक एक मित्र होता, त्याच्या डोळ्याला प्रॉब्लेम चालू झाला होता. तर त्याला डोळ्याला थोडासा चालवताना वगैरे त्रास व्हायचा. मग त्याने त्याच्यावर उपचार घेतले नाहीत. म्हणजे त्याला पिवळे सिग्नल येत होते. बरोबर. हिरव्याच्या ऐवजी पिवळे येत होते, की डोळ्यावर त्याने दाखवायला पाहिजे असं. पण त्याने दाखवलं नाही आणि एक दिवस ते डोळ्यामध्ये त्याचं ते बुबुळाचं इथं झालं होता, प्रॉब्लेम आला रेटिनाचा आणि मग तो एका डोळ्याचं ट्रीटमेंट घेताना तो त्या डोळ्याने त्याला दिसेनासं झालं. हीच गोष्ट आहे ना अजून एका मित्राची झाली, तर हार्टबद्दल त्याला सिग्नल येत होते, परंतु त्याने त्याची काळजी नाही घेतली. लाईफस्टाईल त्यांनी तशीच जुनी ठेवली आणि तो पिवळा पिवळा सिग्नल त्याने पाहिला नाही आणि तो मग पुढे जाऊन त्याला मग मोठ्या ऑपरेशनला तोंड द्यावं लागलं. तिसऱ्या मित्राचंही असंच झालं, की तो प्रवासामध्ये तो एका जागी त्याची जंप बसली आणि त्यामुळे त्याला थोडा त्रास झाला. पण तो डॉक्टरकडे लवकर गेला नाही, तर ते क्रॅक आढळलं मग खाली. आणि अरे त्याचा मग बापरे! आता त्रास आहे. तर हे पिवळे सिग्नल असतात ते विसरू नये. म्हणून मी यांना काय सांगतो, आपलं शरीर आपल्याला सिग्नल देत असतं. ते सिग्नल वेळच्या वेळी ओळखून आपण त्याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे. त्या अर्थाने मी ते आर्टिकल लिहिलं आणि ते माझ्या सर्व मित्रांना आवडलं आणि ते मला म्हणजे त्याबद्दल आहे ना, ते माझ्याशी चर्चा पण करतात. "अरे, मला असं झालं." मग मी त्यांना सांगतो, "अरे, पटकन तू काहीतरी घे बाबा, ॲक्शन घे याच्यावर." त्या अर्थाने ते पुस्तकातला तो आर्टिकल आहे. खरंय सर आणि हे खरं पाहता हे म्हणजे एक प्रबोधनात्मक लेखनच आहे, की ज्याने अशा आताचं तसं पाहायला गेलं तर जसं मी मगाशी म्हणाली, की युग जरी फास्ट झालेलं आहे, वेग वाढलेला आहे, पण आयुष्याचा जो वेग आहे किंवा आयुष्याचा जो वेळ आहे, तो कमी-कमी होत चाललेला आहे. कमी होत जर चाललंय. आपण पाहिलं, तर जो मृत्यू दर आहे, त्याची जी वयोमर्यादा आहे, ती कमी-कमी होत चाललेली आहे. त्याला बरोबर. कारणं अनेक आहेत, की जसं आपण म्हणालात, की जो सिग्नल आहे, तो आपण बघत नाही, त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा जी जीवनशैली झाली आहे, झोपण्याची, खाण्यापिण्याची पद्धती हं, किंवा हं. खाद्यपदार्थांमध्ये असलेला केमिकलचा वापर, अशा अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. आणि नक्कीच. आपण हा खरंच छान म्हणजे जे लेखन केलेलं आहे, ते नक्कीच समाजाला उपयोगी ठरेल. करेक्ट. सर आपण एक पत्र आईला अ, हेही आपण ह्याचंही आपण लेखन केलेलं आहे. तर ते पत्र आपल्याला आईला का लिहावसं वाटलं? किंवा हां. आपल्या आईबद्दलच्या काही खास आठवणी नाही आम्हाला नक्की कसं आहे मॅडम सांगा? मातृदिन होता मागच्या 15 दिवसाखाली आणि आमच्या अजून एक ताई आहेत, छायाताई जिंतुरकर. त्यांनी एक स्पर्धा घेतली होती, एक पत्र आईला. मग त्या स्पर्धेमध्ये आहे ना, मी भाग घेतला होता. त्यामध्ये मला बक्षीस पण मिळालं. तर एक पत्र आईला म्हणजे कसं आहे, आता आई माझी जाऊन 20 वर्ष झाली. पण त्या आईला पत्र मी लिहिलेलं नव्हतं त्यावेळेला. म्हणजे कॉलेजला असताना वगैरे लिहायचं, पण त्यामध्ये जनरलच असायचं. भावना कमी असायच्या आणि अडचणी आपण आईला सांगायचं किंवा मला हा प्रॉब्लेम आलाय. मग बरोबर. आता आता ही संधी आल्यानंतर माझ्या आईला म्हणजे ती प्रत्यक्षात आहे असं कल्पना करून तिच्याबद्दलच्या भावना मी व्यक्त केल्या आणि ते पत्र लिहिताना अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी गळा-गळा वाहत होतं. म्हणलं अरे हे भावना मी ती असताना जर तिला व्यक्त केल्या असत्या, तर माझ्या आयुष्यामध्ये किती क्रांती झाली असती किंवा किती शांती मिळाली असती मला. त्या अर्थाने ते पत्रलेखन होतं आणि खूप मोठा रिलीफ मिळाला ते पत्र लिहिल्यानंतर. मनातल्या भावनांचा ते निचरा झाल्यासारखा झाला आणि खूप परत आई भेटल्याचा आनंद मिळाला मला. त्या खरंच, अर्थाने मी ते खरंच. पत्र लिहितो.
खरंच सर, म्हणजे तेच मगाशीच आपण सुरुवातीलाही म्हणालो, की भावना आपण व्यक्त करायच्या कधी-कधी राहून गेलेल्या असतात जाऊन आणि लेखक त्या आपल्या भावना अ, कागद आणि पेनाच्या सहाय्याने उतरवत असतो, लिहत असतो आणि एक मनाला शांती मिळते, आनंद मिळतो. आता सुरक्षाताई सांगायचं झालं तर आता तुम्ही जसं म्हणाला डिजिटल जग, वेगवान जग झालंय. आता बरोबर. जर एखाद्याला भावना आपल्याला व्यक्त करायचं झालं तर आपण स्माइलीच पाठवतो. समजा हो, काय आवडलं तर आहे ना ते आवडणारा स्माइली किंवा असं. म्हणजे बरोबर. संवाद एवढा कमी झालाय, कमी सुसंवादच झालं. राहिला नाही असं म्हणता येईल. आणि माझ्या लहानपणी किंवा तरुणपणी ज्यावेळेला आम्ही पत्र लिहायचं त्यामध्ये आहे ना स्वतःच्या भावना त्यात उतरायच्या. आता काय खरंच झालंय तुमच्या मेसेजवर किंवा WhatsApp मेसेजवर एखादं वाक्य ते वाक्य पण शॉर्ट करून आपण लिहितो असं काहीतरी, की बाबा ते अर्थ कळायला पण वेळ लागतो. पण पत्रलेखन हे लिहायलाच पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे, की तुम्ही भले ते पत्र पोस्टाच्या पेटीत नका टाकू. तुम्ही तुमच्या म्हणजे अर्धांगिनीबद्दल तुम्हाला वाटत असेल तर एक पत्र लिहा. तुमच्यासाठी वाचा, तुम्ही ठेवून द्या. मिळाला चान्स तर देऊन टाका तिला. त्याच्यातून जे काही बॉन्डिंग निर्माण होईल ना, ते खरंच म्हणजे खूप स्ट्रॉंग असेल, असं खूप. मला स्वतःला वाटतंय. कारण आपली नक्कीच. पत्र लेखनाची सवय परत आणायला पाहिजे आपण सर्वांनीच, असं माझं नक्कीच, मत आहे. नक्कीच सर. खूपच छान, खूपच छान. नाही, आपण नक्कीच सर्वांनी म्हणजे पत्राच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्तही होतील. त्या आपल्या हो. प्रियजनांनाही त्या त्यांच्या भावना वाचायला, त्यांच्याबद्दल लिहिलेलं नक्कीच आवडेल आणि आपल्यालाही आनंद मिळेल. येस, येस. सर, साहित्यिक क्षेत्रात तसेच अ, उद्योजकता क्षेत्रातही आपल्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यामधला एक विशेष पुरस्कार भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड 2026 चा लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड इन मल्टी फील्ड एक्सलन्स हां, हां. हा आपल्याला मिळाला आहे. तर त्याबद्दलचा अनुभव आपला कसा होता? बरोबर. तो मी म्हणजे मला म्हणजे मल्टीफिल्ड एक्सलन्स म्हणजे काय मराठीत बोलायला गेलं तर अष्टपैलुत्व. बरोबर. अष्टपैलुत्व जर एखाद्या व्यक्तीकडे असेल, तर त्याला त्या व्यक्तीला तो अवॉर्ड दिला जातो. आता ह्याच्यामध्ये काय झालं होतं मॅडम, म्हणजे मी इंजिनिअर तर आहे. इंजिनिअर असताना मी 35 वर्ष किर्लोस्कर आणि किशोर पंप या कंपन्यामध्ये काम केलं आणि नंतरची आता गेली 12-13 वर्ष माझा स्वतःचा बिझनेस आहे. म्हणजे त्या अनुभवाचा मी उपयोग करून मी बिझनेसमन झालो. म्हणजे एक इंजिनिअर आणि नंतर एक बिझनेसमन. त्याच वेळेला पॅरलली काय झालं, माझी स्वतःची शेती आम्ही घेतली. म्हणजे माझी आणि माझ्या मिसेसची आहे. त्या शेतीमध्ये आम्ही भरपूर प्रयोग केले, म्हणजे चांगले प्रयोग केले. ज्याच्यातून यील्ड चांगलं मिळेल, उत्पन्न चांगलं होईल आणि आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना एक आदर्श देता येईल, की शेती तोट्यामध्ये नाहीये. शेती सुद्धा जर केली व्यवस्थित सिस्टमॅटिकली तर तिला फायदा होऊ हो, शकतो. त्यामुळे मी एक शेतकरी पण आहे. त्याच वेळेला मी आता जसं बोललो तसं लेखक आहे, कवी आहे. पुस्तकं माझी आता 4 पुस्तकं झालेली आहेत आणि त्यात म्हणजे समाजसेवा कशी करतो मॅडम मी, मी म्हणजे पोलीस मित्र आहे. पोलीस मित्र असल्यामुळे कुठेही अडचणी आल्या तर तुम्ही मला अप्रोच व्हा. मला अप्रोच व्हा. मला अप्रोच व्हा असं मी लोकांना सांगतो. त्यांच्या अडचणी मी दूर करतो आणि समाजसेवक म्हणला तर आहे ना म्हणजे धर्मरक्षक समितीचा मी महामंत्री आहे. म्हणजे धर्मरक्षक म्हणजे मी जात-पात, धर्म मानत नाही. पण त्यातल्या चांगल्या गोष्टी त्या समाजात कशा पसरतील किंवा धर्माखाली सुद्धा अंधश्रद्धा चालू नये, यासाठी मी प्रयत्न करत असतो. तर या सर्वांचा परिपाक म्हणून मला अष्टपैलुत्व किंवा मल्टीफिल्ड एक्सलन्स असा अवॉर्ड भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड हे मला गोव्याच्या सेक्रेटरी टू सीएम जे असतात, त्यांच्या हस्ते प्राप्त झालं. त्यावेळेला मला खूप आनंद झाला, की बाबा आपली कुणीतरी दखल घेतली आणि तो पुरस्कार मिळाला. खूपच छान सर. आपलं सामाजिक साहित्य आणि उद्योजकता विशेष म्हणजे शेतीमध्येही आपण करत आहात. तर बरोबर. म्हणूनच आपल्याला म्हणजे खऱ्या अर्थाने आपला सन्मान झालेला आहे आणि सर हा सन्मान आपल्याला यावर्षीच म्हणजे हल्लीच काही नुकताच महिन्यांपूर्वीच मिळाला मिळालेला मला. हां, आहे. सर, बरोबर. आपले संपूर्ण पल्पप परिवारातर्फे त्यासाठी खूप खूप अभिनंदन. हो, थँक यू मॅडम. थँक यू. धन्यवाद. हां. सर, तुम्हाला कोणत्या साहित्य प्रकारात जास्त लिहायला आवडतं? किंवा म्हणजे मी एक उत्सुकता म्हणून विचारते, म्हणजे हां. असे तर आपले बरेच लेखक आपण लेखकांचं वाचन केलेलं असतं किंवा आवडीचे लेखक असतात. पण एक माझी उत्सुकता म्हणून आपल्याला विचारते, की आपले आवडते लेखक किंवा लेखिका कोण आहेत? माझं आवडतं लेखक म्हणजे व.पु. काळे.
पप्पू काळेचं मी आहे ना म्हणजे रोज जरी मला मला म्हणजे चान्स मिळाला तर मी रोज वाचेन. तसेच सुहास शिरवळकर त्यांच्या म्हणजे ज्या कादंबऱ्या आहेत, त्या खूपच म्हणजे एकदा हातात घेतलं की ते संपल्यावरच सोडतो सोडूच आपण. शकत नाही. इतकं आहे. बरोबर. पण जुने जर म्हणायला गेलात तर मॅडम शिवाजी सावंत आहेत, बाबा कदम आहेत. त्यांच्या तर मी पारायण केलीत. मृत्युंजय खरं. कादंबरी मला म्हणजे पाठच होती लहानपणी असं होतं. आणि कवी जर म्हणायला गेलं तर कवी कुसुमाग्रज आहेत. आत्ताच्या काळातले आपले सलील कुलकर्णी आहेत किंवा जोशी सर आहेत. आणि आमचे वैभव विजय जोशी, हां, वैभव वैभव जोशी. जोशी सर, विजय सातपुते म्हणून आमचे एक पुण्यातले सर आहेत. शरदचंद्र काकडे एक प्राध्यापक आहेत. त्यांच्या कवितेचा मला खूप म्हणजे वाचताना आनंद होतो आणि ते माझे गुरु पण आहेत. ते मला गाईडन्स देत असतात. आणि मी आता ज्या कविता करतोय, कविता लेखन मला आवडतंय. कारण कविता ही म्हणजे मनाला पटकन आनंद देते, जसं मी मगाशी म्हणालो. आणि बरोबर. कवितेसाठी रोज विषय आहेत आपल्याला. कधी हो, पर्यावरण दिन आहे, कधी मातृदिन आहे. मग ह्याच्या वेगवेगळ्या दिवसाचं औचित्य साधून मी त्या कविता सादर करत असतो. आता मी अगदी खरं वृत्तामध्ये आहे. कविता लिहायचा प्रयत्न करतोय. काही गझल लिहिण्याचा मानस आहे माझा. पण कविता मला लिहायला आवडतात आणि कादंबरी माझ्या डोक्यामध्ये फिट बसलेली आहे. अजून ती तयार झालेली नाही. त्याच्यासाठी मला श्रम घ्यावे लागतील, वेळ काढावा लागेल. आणि अगदीच, उद्योजक अगदीच. जसं मी तुम्हाला म्हणालो, की आता सध्याला माझे 5 वेगवेगळे व्हर्टिकल आहेत उद्योगाची. त्यामुळे कंटिन्यूअस मी त्या उद्योगामध्ये म्हणजे स्वतःला बिझी ठेवायचं कारण असं आहे, माझी दोन्ही मुलं उद्योगात आलेली आहेत. ते दोन्ही माझे मुलं एम-डी म्हणून काम करतात. तरी सुद्धा मी अजून ॲक्टिव्ह आहे. का तर मी जर माझ्या मेंदूला ताण दिला म्हणजे कामाला, तर त्याच्यात नाविन्य राहते अन् त्यामुळे आपली तब्येत पण चांगली राहते. खरं आहे एकूण सर. म्हणजे जीवन जगण्याचा जितकं आनंद आपण वेगळा काम मिळतो. करत राहणार, तितकं माणसं म्हणजे जास्त ऊर्जेने, उलट अधिक ऊर्जेने काम करत राहतो आणि आपल्याकडे बघून, आपल्याला ऐकून ते वाटतच आहे, म्हणजे आपण 60 पार केलेली आहे, तरी तर आपण आता इतक्या माझा आता ॲक्टिव्हली बोलत आहोत. 12 जूनला माझा 64वा वाढदिवस आहे. खूपच छान सर, खूपच छान. आपल्याला वाढदिवसाच्याही आमच्या संपूर्ण पल्प परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. हो, धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सर आता कवितांचाच इतका विषय निघालाय, आपल्या इतक्या छान गप्पा होत आहेत, तर आपली एक छानपैकी कविता होऊनच जाऊ दे. हो, म्हणजे मला तर आता हे वर्षास्पर्श म्हणजे एवढी ताजा आहे ना, 7 जूनला झालेलं आहे याचं प्रकाशन पुण्यामध्ये. अरे तर वाह! याच्यामध्ये जी पहिली कविता आहे, की मी हिमालयामध्ये माझ्या फॅमिलीसोबत गेलो होतो फेब्रुवारी महिन्यामध्ये. त्यावेळेला खूप म्हणजे बर्फाचा पाऊस पडत होता. आणि त्या बर्फाचा पाऊस पडताना आम्ही तो एन्जॉय केला आणि त्या पावसामुळे मग ही वर्षास्पर्श किंवा हिमवर्षा या नावाने आमची कविता मी निर्माण झाली. तीच मी वाचतो. छोटीशी कविता आहे. चालेल सर, चालेल. दशाक्षरीमध्ये आहे ती मॅडम. हिमकणांची शांत सरिता ढगातून उतरे अविरत. हिमकणांची शांत सरिता ढगातून उतरे अविरत. शुभ्र झाली ही धरती माता मनी दाटे प्रेम बरसत. डोंगर हिमवृष्टीत भिजले वाऱ्याने धुंदगाणी छेडली. डोंगर हिमवृष्टीत भिजले वाऱ्याने धुंदगाणी छेडले. प्रेमाच्या लहरी उमटल्या मनाशी नाते मात्र जुळले. प्रेमाच्या लहरी उमटल्या मनाशी नाते मात्र जुळले. हिमवर्षेतील नीरवता हिमवर्षेतील नीरवता जणू स्तब्ध झाली काळगती. जणू स्तब्ध झाली काळगती. निसर्गाला आवडे एकांत त्यात उमले रंगसंगती. सृष्टी हिमशालीत नटली भासे जणू वधू ही लाजरी. सृष्टी हिमशालीत नटली भासे जणू वधू ही लाजरी. वर्षास्पर्शेने सजलेली ही कविता वाटे मज गुजिरी. सुंदर. हिमस्पर्शाची जाणीव माझ्या कल्पनेला देते सजीवता. हिमस्पर्शाची जाणीव माझ्या कल्पनेला देते सजीवता. निसर्गाची ती गहिरी ओढ उमलते अंतरी रुजुता. शेवटचा कडवा आहे मॅडम. वर्षास्पर्श हे काव्यसृष्टीचे. वर्षास्पर्श हे काव्यसृष्टीचे. तिथे दडली प्रणय गाथा. तिथे दडली प्रणय गाथा. प्रेम आणि निसर्गाची आज इथे घडली विलासी कथा. इथे घडली विलासी कथा. इथे घडली विलासी कथा. धन्यवाद. सुंदर, सुंदर वर्णन आपण केलंय. म्हणजे खरोखर तो क्षण आपण जगलात आणि तीच अनुभूती घेऊन आपण त्याचं वर्णन सुंदररित्या केलेलं आहे हां, सर. हिमालयातच ती कविता लिहिली आणि बरोबर. त्यानंतर मला तिला म्हणजे मनाच्या हृदयात बसली. हृदयात ठाम बसली ती आता. सुंदर, सुंदर सर. अ, म्हणजे आपण आता एवढ्या गप्पा गोष्टी करतोय, वेळ कसा जातोय कळालंच नाही. आता आपण थोडं शेवटाकडे वळतोय. ओके. की तर तुम्ही अनेक पुस्तकांचं वाचन केलंय.
समीक्षण केलंय, लेखन केलंय. तर म्हणजे तुमच्या मते एक आदर्श कवी किंवा लेखक कोण? असं काही मी तुम्हाला विचारत नाहीये. पण आपल्या या पल्पच्या मंचावर अ, नवोदित किंवा म्हणजे आमच्यासारखे जे कवी, लेखक आहेत, या सर्वांसाठी आपला काय संदेश असेल? कविता ही म्हणजे कविता कशी असते मॅडम, ही खळाळत्या म्हणजे नदीसारखी असते. तिला म्हणजे असं बांध नसतो, ती अशी धावत सुटते. तिला आहे ना, तुम्ही तुमच्या कल्पना विस्ताराला असं बांधून बंदिस्त नका ठेवू. बांधून बंदिस्त ठेवलं तर त्याचा पण त्या पाण्याचा जसा दुर्गंध येतो, तसं तुमच्या कल्पना हे बांधून राहतील. तर जसं तुमच्या मनात येतंय तसं तुम्ही लिहीत जा. त्याच्यामध्ये 9 रस आहेत. म्हणजे तुम्हाला लिहायला खूप स्कोप आहे. प्रत्येक रसामध्ये तुमची कविता असू शकते आणि ह्या कवितेवर आहे ना, म्हणजे मी कविता लिहीत नाही तर कविता मी जगतो, त्या अर्थाने. त्यामुळे आहे ना, मला जीवनामध्ये एवढा आनंद निर्माण झालेला आहे आणि लेखनाचा विचाराल तर रोज एक लेख आहे ना, माझ्या डोक्यामध्ये तयार होत असतो. म्हणजे मी ज्यावेळेला सायकलिंग करतो त्यावेळेलाही मी म्हणजे समाजातलं आजूबाजूचं मी खरंय. पाहतो. ते त्याच्यातून ऑब्झर्व्ह करतो आणि ते कॅरेक्टर माझ्या डोक्यामध्ये तयार होत राहतात. त्याच्याभोवती कथा, कादंबरी, लेख तयार होत राहतात. तर ह्या जीवनामध्ये आहे ना, आपलं जीवन छोटं जरी असलं, तरी ते आनंदाने जगावं आणि ते आपल्या कल्पना विस्तार बाहेर काढलं तर त्याचा इतरांना पण उपयोग होतो. त्यांना इन्स्पिरेशन होईल, त्यांचं मनोरंजन होईल, ज्ञान मिळेल. या सर्वांचा उपयोग करावा असं माझं नवीन नवोदित सर्वांना सांगायचं आहे. खरंच, खरंच. छानच सर. म्हणजे निरीक्षण करून आणि मनातल्या ज्या भावना आहेत, त्या मनातच न ठेवता, जसं आपण म्हणालात नदीप्रमाणे प्रवाही असलं पाहिजे. हो. तर ते सुंदर लेखन होईल, भावनाही आपल्या व्यक्त होतील आणि आनंदी राहणार आणि कसं आहे म्हणजे घरातला एक व्यक्ती जरी दुःखी असला, तरी सर्व दुःखी राहतात आणि एक व्यक्ती आनंदी असला, तर तो इतरांनाही घरातल्या म्हणा, आपल्या स्नेहीजनांना म्हणा, सर्वांनाच आनंदीच ठेवत असतो. हे खरं आहे हो, सर. तर अशा अर्थाने आनंद यात्री व्हायला पाहिजे सर्वांनी. बरोबर. बरोबर आणि कवी, लेखक हे एक त्याचा एक मुख्य भाग आहेत, की आनंद यात्री म्हणजे सर्वच त्यांच्या बरोबर जोडले जात आहेत ना. स्वतःही आनंदित होत आहेत आणि इतरांनाही आनंद देत आहेत. ते म्हणजे लेखकांचं खरं थोडक्यात आहे अर्थानं ना, आनंद यात्रीच म्हटलं पाहिजे. कवी लेखक हे समाजातले मॅग्नेटिक पर्सनॅलिटी आहेत. चुंबकीय खेचून घेणारे. म्हणजे बरोबर. त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं होतं, की अरे आदर्श कसं जीवन जगावं? म्हणजे अजूनही माझ्या दृष्टीने खूप आदर्श लोकं आहेत. त्यांना मी म्हणजे त्यांचं अनुकरण करत असतो. त्यांच्याकडे जाऊन आहे ना, म्हणजे माझ्यापेक्षा तरुण असले तरी मी त्यांच्याकडे जाऊन गाईडन्स घेतो. त्यांच्याकडून शिकतो आणि मग हे एक प्रकारची साखळी बनते मग. एकमेकाला बरोबर मदत सर करून आहे ना, आपण सगळे आणि आनंदी शिक राहतो. कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसतेच. नसते. म्हणजे करेक्ट. आपल्यापेक्षा मोठ्यांकडूनही आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यांच्या अनुभवाप्रमाणे शिकायला मिळतात. तर नवीन लोकांकडून आपल्याला नवीन म्हणजे जशा काळाची जी गरज असते नवीन-नवीन गोष्टी शिकण्याची, ती आपल्याला आपल्या पेक्षा लहानांकडूनही नक्कीच शिकायला हां. मिळतात. आणि तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे डिजिटल तंत्रज्ञान हे तर नवीन पिढीकडूनच शिकायला हवे. बरोबर. त्याच्याकडूनच आपल्याला कळतं, की कमी श्रमामध्ये कसं व्यवस्थित लिहिता येईल, स्मार्ट वाचता वर्क येईल. स्मार्ट वर्क हो. कसं केलं पाहिजे. आता WhatsApp आणि Facebookनं आम्हाला खूप मोठं व्यासपीठ दिलं. म्हणजे आता मी बरोबर. किती या आभासी जगामध्ये मी बऱ्याच लोकांना भेटलो पण नाही. परंतु ते माझे एवढे चांगले मित्र झालेत, की रोज आम्ही एकमेकांशी संवाद साधत असतो. हो, कारण एकमेकांकडून की शिकत जग असतो. जवळ आलेलं आहे ना त्यामुळे. जग जवळ आलेलं आहे. जवळ आले. जरी आपण आता आपणच भेटलो नाही, आता भेटलेलो आपण कधी मागच्या वेळेस भेटलेलो. पण हां. ऑनलाईनच्या माध्यमातून आज आपण भेटतोय, गप्पा भेटतोय. करतोय. येस. हे डिजिटलच्या हां. माध्यमातून शक्य झालेलं आहे ना. करेक्ट, करेक्ट. नक्कीच. बरोबर. अ, विलास सर आपण आज पल्पच्या मंचावर साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबतच्या या कार्यक्रमात आलात. आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि आपण खूप छान मार्गदर्शन केलंत. आपले अनुभव आपण आम्हाला सांगितलेत. आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि छान-छान गप्पा-गोष्टी केल्यात. त्याबद्दल आपले मी संपूर्ण पल्प परिवारातर्फे मनःपूर्वक आभार मानते सर. हो आणि मी मॅडम तुमचे खूप आभारी आहे. आणि त्याच वेळेला आमच्या मार्गदर्शिका लीनाताई पाटील यांचे खूप मी आभार मानतो. त्यांनी पल्प हा परिवार खूप चांगल्या पद्धतीने त्या चालवत आहेत आणि त्यांच्यामुळे आहे ना आम्हाला खूप सुंदर व्यासपीठ मिळालं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.
पुढील भागात आपण अशाच नवनवीन साहित्यिकांसोबत भेटणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. पुन्हा भेटूया. वाचत राहा, लिहित राहा. मी पल्पप आर.जे. सुरक्षा आपली सर्वांची रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद.